जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस बरसलेला आहे। अचानक असलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर केळी, मका, हरभरा आणि काढणीला आलेल्या गव्हाचं या पावसामुळे नुकसान झालं। नाशिकच्या येवला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू आणि कांद्याला फटका बसला आहे। पालघरच्या बहाडोलीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले। तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत। बुलढाण्याच्या भोसामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। दरम्यान तातडीने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जनता दरबार घेण्यात आला। यावेळेला नागरिकांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे। आगामी काळात सुद्धा जनता दरबार राबवण्यात येणार आहे। सोलापूरमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला। यावेळेला तब्बल 1,65,00,000चा मुद्देमाल हा परत करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। कणकवलीवरून कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाकडे जाणारी बस दर शनिवारी वेळेत सोडली जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट कणकवली बस स्थानकात जात बस रोखून धरत या प्रशासनाला जाब विचारलाय। त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी पर्वतावरती मधमाशांनी भाविकांवरती हल्ला केला। मधमाशांच्या हल्ल्यामुळे भाविकांची एकच धावपळ उडाली। अनेकांनी रुमाल आणि शाल पांघरून घेत मधमाशांच्या हल्ल्यापासून सुटका करून घेतली। नंदुरबारमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीबागेचं मोठं नुकसान झालंय। केळीबागेचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान पंचनामा करण्यासाठी अधिकारी येत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील 28 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमरी खुर्द जवळील जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होती। मागील काही दिवसांपासून रोज हजारो लिटर पाणी वाया जाते, त्यामुळे उमरी, पाळोदीसह 5 गावांच्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम झालाय। जळगाव शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला 20,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलेला आहे। या लाच प्रकरणामध्ये आणखीन एक हवालदार सहभागी असल्याची माहिती मिळत असून त्याला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड नगरपंचायतीत कचरा उघड्यावरती टाकला जात असल्यामुळे भिंगोली गावातील नागरिकांप्रमाणेच मुख्य जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नागरिकांनी वारंवार नगरपंचायतीला कळवून सुद्धा दुर्लक्ष केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे। पुसद शहरात नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे पथदिवे दिवसरात्र सुरू राहत असल्याची गंभीर बाब समोर आली। त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय आणि नागरिकांच्या करामधून गोळा केलेल्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे। हिंगोली जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली, याचा फटका कलिंगड शेतीला बसताना दिसतो। उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कलिंगडाच्या फळांना डाग पडले असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। भुसावळमधील साकेगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील 1000 केळीच्या खोडांवरती अज्ञाताने तणनाशक मारून पीक नष्ट केलंय, त्यामुळे शेतकऱ्यावरती आर्थिक संकट कोसळलंय। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांना केली। वाशिम जिल्ह्यातील हळद काढणीला आता वेग आलेला असून वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 15,000 क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली आहे। मोठ्या प्रमाणात आवक होऊन सुद्धा हळदीच्या दरामध्ये 700 ते 1500 रुपये प्रति क्विंटल एवढी दरवाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पुसद शहरातील विविध ठिकाणी नाल्यातील कचरा काढून रस्त्यावरती टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे। या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शिवाय रस्त्यांवरील कचरा या वाहतुकीसाठी सुद्धा अडथळा ठरतोय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिक सध्या अत्यंत त्रस्त असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली। लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या नागरिकांनी दिलाय। जळगावच्या भुसावळमध्ये विजेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। दीपनगर विद्युत केंद्रातून 24 तास वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मागणी मान्य न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही देण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या हरकतींवरती सुनावणी झाली नसल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे। सुनावणी घेण्यासाठी मागणीसाठी मिरज प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करत निवेदन देण्यात आलं आहे। पिकांना हमीभाव द्या, दिव्यांगांना मानधन द्या यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे। परभणी जिल्ह्यातील आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर प्रहारकडून मशाल आंदोलन करण्यात आले।
अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरकार जागो आंदोलन करण्यात आले। प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावरती दरवर्षी एप्रिल महिन्यात ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात भरते। आज यात्रेचा मुख्य दिवस असून महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातून लाखो भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले। ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असा जयघोष करत भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त उधळण केली। जेजुरी गडावरती चैत्र पौर्णिमेनिमित्ताने श्री खंडोबा मंदिर गाभाऱ्यात भोपाळी झाल्यानंतर दवणा पूजा करण्यात आली। भक्तांनी शिखर काठ्या भेटीसाठी गडावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली। जळगावच्या लोहारात खंडोबा महाराजांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान 12 गाड्या ओढण्याच्या उत्साहात भक्तांनी मोठी गर्दी केली। गोंदियामध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली। मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाला सुरुवात झाली आहे। शिरूरच्या घाटशील पारगाव इकडे भव्य सोहळा सुरू झालेला आहे। यावेळेला हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीच्या रथोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली। यावेळेला खासदार शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली। दापोलीच्या केळशी गावामध्ये केळशी महालक्ष्मीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। यात्रेमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक पद्धतीने या यात्रेमध्ये रथ मानकऱ्यांनी ओढलाय। शिरूर तालुक्यातील कवठे येमाई या गावातील श्री येमाई देवीच्या यात्रेनिमित्ताने देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली। मोर, घोडा आणि पारंपरिक तालवाद्य वाजवत निघालेल्या पालखीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने भुसावळ शहरातील मुख्य मार्गापासून आंबेडकर पुतळ्यापर्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। सिल्लोडमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाजारपेठा सजल्यात। यावेळेला भीम जयंतीनिमित्ताने साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दुर्गादेवीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। दुर्गादेवी उत्सवात गावातून परत ओढण्यासाठी पारंपरिक प्रथा कोथथरे या गावाने जपलेली आहे। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 171 शाळांमध्ये महावाचन उपक्रम राबवण्यात आलाय। वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे। जीएसटीसह सोन्याचा दर 96,614 रुपयांवरती पोहोचलाय। तर चांदीच्या दरात सुद्धा 500 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीचा दर जीएसटीसह 98,680 रुपयांवरती गेला आहे। भारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर इव्हेंट कॉमिक-कॉन इंडिया यामाहा समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम 12 आणि 13 एप्रिल रोजी जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे। नागपूर जिल्ह्यातील अवैधरित्या शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारावरती मुख्याध्यापक पदास मंजुरी देणारा उपसंचालक उल्हास नरडला गडचिरोलीमधून अटक करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग उडकेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर विभाग प्रमुख याच्यावरती तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला। उभाटातून शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याच्या रागातून प्रमोद पांडे यांच्यावरती हल्ला करण्यात आला। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांनी विद्यार्थ्यांसमोरच एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवरती चर्चा केली। यावेळेला विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असं रजनीश शेठ यांनी पवारांना सांगितलं। गडचिरोलीच्या देऊळगावमधील आदिवासी विभागाच्या कार्यकारी संस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। यामध्ये बारदाना खरेदीत 2.25 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे। मावळच्या पीएमआरडीएने तयार केलेल्या वादग्रस्त विकास आराखडा रद्द करण्यात आलेला आहे। एकविरा कृती समितीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे। शिवारातील रस्त्याचा वापर केल्याच्या कारणावरून अहिल्यानगर शेवगाव या तालुक्यातील वाघोली इथल्या संतप्त वांडेकर आणि त्यांच्या पत्नीला 5 ते 6 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली। संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू भागामध्ये महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अद्दल घडवली। दुचाकीवरून मुलींना छेडणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकत पोलिसांनी याच भागातून त्याची धिंड काढली।
नागपूरमध्ये महिलेने एका व्यक्तीची 18 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। इन्कम टॅक्स भरण्याच्या आमिषातून ही फसवणूक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मेल करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांकडून आधीचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील केकत जळगाव इकडे कडब्याच्या गंजीला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 1000 कडब्याच्या पेंड्यांसह बैलगाडी आणि शेतीची अवजारं जळून खाक झाली। नांदेडच्या पाटोदा थडीत कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। हरिदास बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्यावरती 1,83,000चं कर्ज होतं। धाराशिवमध्ये परांडा ते करमाळा मार्गावरती भरधाव चारचाकीला भीषण आग लागली। अग्निशामक दलाच्या सहाय्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा इकडे कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला। दरम्यान कारची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी कार मालकाने ट्रॅक्टरमधील 5 मजुरांना 2 दिवस गॅरेजमध्ये डांबून ठेवलं। पालघरच्या कवटेवाडा परिसरामध्ये सासऱ्याने जावयाची हत्या केलेली आहे। फसवणुकीच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणात आरोपी सासऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। उल्हासनगरच्या दुर्गादेवी पाडा भागामध्ये किरकोळ वादातून तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। नागपूरच्या उमरेड MIDCतील MMP कंपनीमध्ये स्फोट झालाय। यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 11 कामगार जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। वाशिमच्या कारंजामध्ये निर्दयी बापाने संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलाची हत्या केली। हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। हत्येच्या घटनेमुळे कारंजामध्ये खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटरसायकलवरती येऊन तरुणींची छेडछाड करणाऱ्याला रोड रोमिओला पोलिसांनी पकडलंय। सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे। जळगावच्या पारोळा शहरातील धरणगाव चौफुलीवरती एका ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली। अग्निशामक दलाकडून काही वेळात आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। लासलगावच्या वेळापूरमध्ये गव्हाच्या शेतामध्ये आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये 3 एकरवरील गहू जळून खाक झाला। दरम्यान नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। शेगाव नेवासा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छापे टाकत एकूण 22,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून 1 आरोपी फरार आहे। मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागामध्ये असलेल्या एका मंडप साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोदामातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। यामध्ये मंडपधारकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। आणि एक मोठी बातमी समोर येते। सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा मोठा कट उधळलेला आहे। सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी IED स्फोटकं ठेवलेली होती आणि बॉम्बशोधक पथकाने त्याच ठिकाणी स्फोट करून स्फोटकं ही निकामी केलेली आहे। तर बॉम्बशोधक पथकाने ही मोठी कारवाई केलेली। या ठिकाणी जे स्फोट करून जी स्फोटकं आहेत ती निकामी केलेली आहे। सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा मोठा कट उधळलेला आहे। सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी IED स्फोटकही पेरून ठेवलेली होती आणि बॉम्बशोधक पथकाने या ठिकाणी स्फोट करत ही सगळी जी स्फोटकं आहेत ती निकामी केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो IED स्फोटकं या ठिकाणी पेरण्यात आलेली होती। माओवाद्यांचा मोठा कट होता। सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी हा कट रचलेला होता। दरम्यान सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा मोठा कट आता उधळलेला आहे आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी IED स्फोटकं जी ठेवली होती ती बॉम्बशोधक पथकाने या ठिकाणी स्फोट करत ही स्फोटकं निकामी केली आहेत। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। जळगावच्या चोपडामध्ये हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। सोलापूरच्या कलिपरगी गावामध्ये हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। हनुमान जयंती निमित्ताने खटकाळीतील हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। हिंगोलीसह परिसरातील गावांमधून भाविकांनी हजेरी लावली।
साताऱ्याच्या कराडमधील पोतले गावात स्वयंभू मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। भाविकांनी मनोभावे हनुमानाची पूजा केली। गोंदियाच्या गौतमनगरमध्ये झोपलेल्या हनुमानाच्या मंदिरात विधिवत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। सांगलीच्या रामलिंग बेटावरती हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळेला भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हनुमानाचा जयघोष केला। जळगावच्या औचित हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली। लोण्याच्या मारुती म्हणून या मंदिराची ओळख आहे। देवाच्या आळंदीमध्ये संजीवन समाधी मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पहाटेच्या वेळेला काकड आरती, दुग्धाभिषेक आणि हनुमान रुद्राभिषेक करण्यात आला। हनुमान जयंती निमित्ताने येवल्याच्या धानोरेजवळ पुणे इंदोर महामार्गाजवळ असलेल्या 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। अकोल्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यावेळेला ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। दरम्यान माकडांनी एका रांगेमध्ये बसून प्रसादाचा आस्वाद घेतलाय। पालघरमधील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली।